सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 19 मागील भागात. हो, ते काल सीमा माझी कॉलेज फ्रेंड. तिचा फोन आला होता. एक्झाम जवळ आली आहे. तुमची इच्छा नसेल तर मग राहू देते. नाही जात मी कॉलेजला. केतकी एका दमात बोलून गेली. तिचं बोलणं ऐकून सागरने लगेच वर नजर करून तिच्याकडे पाहिलं. तो अवाक होऊन तिच्याकडे पाहत होता. त्यांना आपल्या बोलण्याचा राग तर नाही ना आला? केतकीला त्याला पाहून तो रागात आहे असंच वाटत होतं. बहुतेक आपलं पुढे शिक्षण घेणं अवघड आहे. तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सागर जो काही बोलेल तोच आपला पण निर्णय असेल मनात ठाम घेऊन ती तयार झाली. आता पुढे. सागरच्या एका हातात जेवणाचा डबा होता तर दुसरा हात केतकीने जोरात पकडून ठेवला होता. जसं काही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही बँकेत जाऊच शकत नाही असंच तिला सांगायचं होतं. "अगं अगं केतकी, हात सोड माझा." सागरने स्वतःचा हात सोडवला. ती मात्र आता चिंतेत पडली होती. एवढं मोठं करिअर तिला स्वतःचं डोळ्यासमोर दिसत होतं आणि ते फक्त सागरच्या एका शब्दावर घडवायला आणि मोडायला देखील तयार होते. "सांगा ना." केतकीने जरा जास्तच हट्ट केला. "नक्कीच हिला पुढे शिकायचं आहे." सागरला समजलं. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचं मन सैरभैर फिरत होतं. तिच्या चेहऱ्यावर भीतीही दाटून आली होती. "अगं जान, एवढी घाई काय आहे? तुला फक्त एक्झाम द्यायची आहे. ती लांब आहे अजून." "हो, पण फॉर्म भरायची तारीख आज लास्ट आहे." केतकी जीव तोडून बोलत होती. "ठीक आहे, नको काळजी करू. मी आहे." सागर पुढे बोलणार तोच रमेश तिथे आला. रमेशला असं अचानक मध्ये आलेलं पाहून केतकी आणि सागर गप्प बसले. रमेशची नजर केतकीने सागरच्या पकडलेल्या हातावर गेली. तसे तिने गपकन त्याचा हात सोडला आणि घरकामात लक्ष दिलं. "काय झालं दादा? काही काम होतं का?" रमेशला पाहून सागरने चौकशी केली. "होय, ते 2 लाख पाहिजे होते." 2 लाख? पण कशासाठी दादा? सागर चिंतेत पडला. "मी म्हटलं होतं ना तुला, शेतातील कामासाठी." रमेशने परत उत्तर दिलं. "अरे पण दादा, मी तुला लगेच त्या कामासाठी रोख रक्कम दिली होती." "असं का? राहू दे. बघतो काय करायचं ते." "अरे अजून पैसे लागतात बाबा, तेवढ्यात नाही वागलं. हवं तर हिशोब देतो तुला." रमेश चेहऱ्यावर वैतागलेले भाव आणून बोलत होता. "अरे दादा, मी नाही कुठं बोललो. फक्त तुला मागच्या वेळी 2 लाख त्या कामासाठी दिले होते, हेच सांगितले." "राहू दे, आला मोठा शहाणा तू. इतक्या दिवस माझ्याच हातात कारभार होता. आता काय बाबा तू मालक झालास आणि मला बघावं लागतंय तुझ्या हाताकडे." "दादा, अरे कुठल्या कुठे जातो तू? हे बघ, आता सध्या माझ्याजवळ कॅश नाही. तुला चेक देतो मी. हवं तर आज ये बँकेत. रोख रक्कमही मिळेल तुला." सागरने त्याला एक 2 लाखांचा चेक फाडून दिला. रमेशने एक खुन्नस नजर ठेवून तो चेक हातात घेतला. "बरं केतकी, मी निघतो. मला तसे आज उशीर झालाय. दादा बँकेत भेटू." सागरने केतकीचा निरोप घेतला आणि तो थेट बँकेत निघून गेला. केतकीला त्याला थांबवायचं होतं, पण रमेश समोर असल्यामुळे ते काहीच बोलले नाही. हॉलमधून बाबासाचा आवाज आला आणि केतकी आवाजाच्या दिशेने निघून गेली. रमेशने एकदा चेकवर नजर फिरवली आणि मनाशी काहीतरी विचार करून तो पुन्हा आपल्या खोलीत गेला. "काम झालं?" नीताने खोलीत आल्याबरोबर त्याला विचारलं. "अगं झालं काय? पळालं." रमेशने तो कागद बोटाच्या चिमटीत धरून नीतासमोर फिरवला. तसं नीताच्या चेहऱ्यावर लगेच हसू पसरलं. "म्हणजे आता माझा राणीहार मला भेटला तर?" नीताने लाडीक आवाजात रमेशच्या जवळ जात तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टाकत विचारलं. "हो, हा सर्व खटाटोप तुझ्यासाठी तर केलाय ना राणी, पण." रमेशने नीताचे हात खांद्यावरून खाली केले. "आता हा पण कशाला मध्ये?" "किती दिवस झालं मी वाट पाहते या क्षणाची." आता मात्र तिने तिचे गाल टोमॅटोसारखे टम्म फुगवले. "नेता, सब्र का फल मीठा होता है. अगं दम धर जरा. आधी मला माझा फासा तर टाकू दे." रमेश डोळ्यात चित्र रंगवत बोलला आणि लगेच घराबाहेर पडला. रमेश बँकेत चेक सबमिट करण्यासाठी गेला तर सागर बँकेमध्ये त्याच्या चेअरवर बसून कामात बिझी होता.
याच गोष्टीचा फायदा घेऊन रमेशने तो चेक बँकेत जमा केला आणि काही जवळील कागदपत्र देखील त्या गडबडीत दाखवून त्याने त्यावर सागरच्या सह्या देखील घेतल्या. सागरच्या पाठीमागे माणसांची गर्दी पडली होती. समोर आपला भाऊ रमेश होता, त्यामुळे त्याने डॉक्युमेंट्स रीड न करताच त्या कागदावर सह्या केल्या आणि रोख 2 लाख रुपये सुद्धा दिले. आपलं काम पूर्ण होताच सागरने तेथून गाडी भरधाव स्पीडने सुजितच्या बिअर बारमध्ये आणली. "काय मग बाबा, झालं का काम?" सुजितने रमेशजवळ येत विचारपूस केली आणि दोघेही सोबत एका बेंचवर बसले. "हो, झालंच आहे. हे बघ, तुला 50,000 हवे होते ना, घे हे." रमेशने सुजितसमोर त्या 2 लाखांमधील 50,000 ठेवले. सोबत सागरच्या सह्या घेतलेली काही कागदपत्र सुद्धा ठेवली. ते सर्व कागदपत्र पाहताच सुजित जोरजोरात हसू लागला. त्याला साथ घालायला रमेश सुद्धा होता. स्वतःच्याच भावाचा तो दुश्मन बनला होता. सुजितने लगेच सागरच्याच बँकेत काम करणाऱ्या एका मित्राला फोन केला आणि फोनवर काहीतरी सूचना दिल्या. "मी सांगितली तेवढी रक्कम मला पोहोच करा. तुमचं काम 100% झालंच समजा. आणि अजून एक, साहेब शहरात गेलेत. अर्धा तास झालं. आता आलात तर बरं होईल. काम पूर्ण होईल." पलीकडील फोनवरील व्यक्ती म्हणाला. "केतकी, अगं काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना तुझी?" शेवंता केतकीची लगबग पाहत होत्या. आज त्यांना तिचं वागणं जरा वेगळंच वाटत होतं. प्रत्येक कामात चूक करत होती. हिला नक्कीच काहीतरी झालंय, पण काय? दोघांचं भांडण तर झालं नसेल ना? तसं सागर असेल तर सकाळी दोघे नीट होते, मग आत्ता काय झालं? शेवंता विचारात पडली होती. रोज हसत खेळत काम करणारी केतकी आज जरा घाबरल्यासारखं आणि कसल्या तरी चिंतेत वाटत होती. "सुनबाई, अगं कसलं टेन्शन आहे का? दोघांचं बिनसलंय का?" शेवटी शेवंताने न राहवून विचारलंच. "अहो नाही आई, काही नाही. सगळं नीट आहे." तिने खोटं खोटं सांगितलं. खरं तर आज केतकीचं सगळं लक्ष एक्झाम फॉर्मवर होतं. त्यात सागर आपल्याला पुढे शिकून देतील का? हा प्रश्न नेहमी तिच्या मनात रेंगाळत होता. संध्याकाळ झाली. सागरला सिटीमध्ये गेल्यामुळे यायला बराच वेळ झाला होता. इकडे केतकी घरातली सर्व कामं आवरून रूममध्ये निराश होऊन झोपली होती. आज तिला काहीही करून एक्झाम फॉर्म भरायचा होता, पण सागरचा काहीच पत्ता नव्हता. तिने त्याला एकदा दोनदा फोनही केला होता, पण दिवसभर कामात बिझी असल्यामुळे त्याने तिच्या फोनकडे दुर्लक्ष केलं होतं. केतकी बेडवर सागरची वाट पाहत पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. अचानक तिच्या कमरेत कोणीतरी हात घालून तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या त्या पोटावर होणाऱ्या अचानक थंड हाताच्या स्पर्शाने केतकीचे लगेच डोळे उघडले. समोर दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर लगेच आठ्यांचं जाळं पसरलं. ही कथा आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.